Hallelujah. Am I audible? Yes, Pastor. Yes. I want my commander, Pastor Elisha, to be there. Pastor Elisha, please. Yes, Pastor, I'm there. Hallelujah. It is Hallelujah. Praise the Lord. such a joy for us to be here with you this morning. आणि या सकाळच्या समयी तुमच्या सर्वांबरोबर या ठिकाणी खूप मोठा आनंद होत आहे. And I believe that God is going to do a great things into your life. आणि माझा विश्वास आहे की देव बाप तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये Can महान we गोष्टी raise our करणार. hands to heaven and say a praise and close your eyes and ask God to speak to you this morning? आणि चला आपण सर्वजण आपले हात उंच करूया आणि देवाला म्हणूया की देवा आमच्या सोबत बोल आजच्या सकाळी. Say, God, we are not here to listen to the man's voice of God. त्याला बोला की देवा या ठिकाणी आम्ही माणसाचे शब्द ऐकण्यासाठी आलेलो We नाही. are not here to listen to their stories and experiences of God. आम्ही मनुष्याचे अनुभव आणि त्यांच्या कथा आम्ही ऐकण्यासाठी आलेलो नाही. But we are here to listen to your voice this morning. पण या सकाळी आम्ही तुझा आवाज ऐकण्यासाठी आलेलो आहोत. In the name of Jesus, येशूच्या नावात let my ears be attentive, माझे कान तुझ्याकडे लागलेले my असतात mind be alert, आणि माझं मन जाग असू दे. my eyes focused on you and you alone this morning. आणि या सकाळच्या समयी प्रभू माझे डोळे तुझ्यावरतीच केंद्रित असू दे. In Jesus' name we ask you, Father. पिता येशूच्या नावात मागतो. Amen. Hallelujah. It's such a joy. I want all of you Hallelujah. to open your screens and I want all of you to look at us. I don't want you to, in the next 30 minutes, don't have any other things apart from this. Listen to the word of God. आणि माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी आपले कॅमेरे स्क्रीन्स ऑन करा आणि माझी इच्छा आहे की पुढचे फक्त 30 मिनिटे तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आणि देवाचा आवाज ऐकण्यासाठी तयार व्हा. इकडे तिकडे कुठे तुमचं लक्ष भटकू देऊ नका. पूर्णपणे केंद्रित राहा आणि देवाचा आवाज ऐका. We are in the last of last days in the society. आणि आजच्या आपण सर्वजण या शेवटच्या काळाच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. And we are the most important people in the kingdom of God. आणि आम्ही देवाच्या राज्यामधले सर्वात महत्त्वाचे लोक आहोत. And you are not an ordinary person. I don't know what people talk about you, but this morning I want to tell you that you are not an ordinary person now. आणि मला माहित नाही लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, पण मला आजच्या सकाळी तुम्हाला सांगायचं की तुम्ही कोणीही साधारण अजिबात नाही. God wants to use you in a mighty way in the days to come. आणि देवाची इच्छा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये त्याने तुम्हाला अद्भुत रीतीने वापर करावा. And I believe that God is going to use you to finish and fulfill. आणि माझा विश्वास आहे की देवाने तुम्हाला यासाठी ज्या उद्देशासाठी ज्या योजनेसाठी बनवलेला आहे, देव बापाला ती योजना पूर्ण करण्यासाठी तुमचा नक्की वापर करायचा. And you are that person this morning that God is going to do a great work through you in Maharashtra. आणि तुम्ही ते व्यक्ती आहात की ज्या व्यक्तीचा देव बाप महाराष्ट्र राज्यासाठी त्याची योजना पूर्ण करण्यासाठी वापर करणार आहे. If you believe that you are the person, can you say, God, yes, I am available right now in this morning, oh God. आणि जर तुम्ही ते व्यक्ती आहात तर तुम्ही आता हात उंच करून देवाला म्हणू शकता का की होय प्रभू, मी उपलब्ध आहे तुझ्या योजना पूर्ण करण्यासाठी. Say, yes, Lord, it is me. I am available to do anything for you this morning. चला आपण देवाला बोलूया का, होय प्रभू, मी आहे आणि मी उपलब्ध आहे तुझं काम पूर्ण करण्यासाठी. We are in the last of last stages. We are in the battlefield this morning. आणि आपण या शेवटच्या काळाच्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि आपण युद्धभूमीमध्ये आहोत. There are millions of people, young people in Maharashtra under the captive of the devil this morning. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत की जे सैतानाच्या बंधनामध्ये गुलामगिरी खाली दडपण्यात आलेले आहेत, दाबण्यात आलेले आहेत. Thousands of young people into addiction to smoking, addiction to drinking, addiction to pornography, addiction to bad habits.
आणि अनेक हजारो तरुण लेकरं आहेत की जे व्यसनाच्या अधीन आहेत, अनेक वाईट सवयींच्या अधीन आहेत, अनेक अश्लील व्हिडिओ, अश्लील चित्रफित बघण्याच्या अधीन आहेत आणि त्या गुलामगिरीमध्ये आहेत. And they are caught in the web of the devil. आणि ते सैतानाच्या जाळ्यात अटकलेले आहेत. And God, you are on the other side in the battlefield. You are the one that God has called you this morning to bring them out of that situation. आणि देवाने तुम्हाला त्याच तरुण लेकरांना त्या बंधनातून, गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पाचारण केले. It sounds impossible by any person that we can really be used to redeem that kind of people this morning. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगायचं की आज आपण त्या व्यक्तीच्या त्या सैतानाच्या गुलामगिरीतून त्यांना अशा कोणाच्या मदतीने बाहेर काढण्यासाठी शक्तिमान होऊ शकतो का, किंवा ते शक्य होऊ शकेल का? But I believe that you can do it and you have that power this morning. पण माझा विश्वास आहे ती व्यक्ती तुम्ही आहात की तुम्ही तुमच्या द्वारे त्या लोकांना त्या बंधनातून, गुलामगिरीतून बाहेर. Those who are ready to come with me to the battlefield, put your hands together for Jesus and say, God, I'm ready to go into the battlefield. आणि जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तासोबत या युद्धभूमीवर जाण्यासाठी तयार आहेत त्यांनी माझ्यासोबत टाळ्या वाजवा आणि म्हणा की Say, God, I'm ready. Come on, can you give the clap offering and praise him? Say, God, I'm ready to go into the battlefield right now in the name of Jesus. आणि चला जे कोणी तयार आहे त्यांनी टाळ्यांचा गजर करून देवाला धन्यवाद द्या. प्रभूला म्हणा मी तयार आहे प्रभू तुझ्या. Hallelujah, hallelujah. Can you give the Lord a clap offering and praise him and say, yes, Lord, I am willing to go into the battlefield this morning. चला आपण टाळ्यांचं अर्पण देवाला देऊया कारण म्हणूया की होय प्रभू मी तुझ्यासोबत त्या युद्धभूमीमध्ये जाण्यासाठी तयार आहे. Hallelujah. I want to talk to you from the life of David from 1 Samuel chapter 17. आणि मी तुमच्याशी आज पहिल्या शमूएलाच्या 17व्या अध्यायामधून दाविदाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. So if you want to be a victorious person, you need 5 missiles into your hands when you go to the warfare. आणि जर तुम्हाला युद्धभूमीमध्ये यशस्वी योद्धा, विजयी योद्धा व्हायचा आहे तर 5 प्रकारच्या मिसाइल्स तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं So आहे. you need a powerful missile in your hands that nobody will be able to stand against you. आणि जर तुमच्या हातात ते 5 क्षेपणास्त्र असले तर तुमच्या विरोधामध्ये कोणीही उभं राहू शकत नाही. A high-tech missile that the world is not yet discovered. खूप उच्च प्रतीचे क्षेपणास्त्र की ज्याचा शोध अजूनही जगाने लावलेला नाही. Hallelujah. How many of you believe that God is going to give you into your hands these missiles this morning? आणि देवाला धन्यवाद होऊन किती जर विश्वास ठेवता की आजच्या सकाळी देव बाप त्या मिसाइल्स तुमच्या हातामध्ये देणार. Hallelujah. You say, do you believe that you have the missile in your hand right now? आणि जर तुम्ही विश्वास ठेवता का की देवाने त्या मिसाइल्स तुमच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. Verse chapter 17 verse 18 and 19, somebody read. पहिले शमूएल चॅप्टर अध्याय 17 आणि वचन 17 आणि 18 कोणीतरी वाचा. So you want me to read or want somebody? Yeah, you can read, Pastor. 1 Samuel 17 verse 18 and 19. ओके, पहिले शमूएल 17 वचन 18 आणि 19 आपण वाचूया. आणि पनेरीचे 10 गोळे त्यांच्या सहस्रपतीस नेऊन दे. तुझे बंधू कसे आहेत हे ते पाहून त्यांच्याकडून काही खून आण. शौल तुझे भाऊ व सर्व इस्रायल लोक एला नामक खोऱ्यात फलिस्त्यांशी युद्ध करीत आहेत. Okay. Yes, sir. It says there are 2 words over there which strikes my mind this morning. It says that David's father Jesse is telling his son David, take along these 10 chiefs to the commander, and also he says then David immediately obeys. Early in the morning David left the flocks and goes into the battlefield. आणि आपण त्या वचनामध्ये वाचतो आणि ते 2 शब्द जे माझं लक्ष
त्यांच्याकडे आकर्षित केलं ते मी तुम्हाला सांगतो की दाविदाच्या बापाने दाविदाच्या वडिलांनी दाविदाला सांगितलं की पनीराचे 10 गोळे त्यांच्या सहस्रपतीस नेऊन दे आणि भल्या पहाटेच दाविदाने लगेच त्या आज्ञा पालन केलं आणि तो निघाला त्या ठिकाणी. I don't know if you all know the background of David. आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी प्रत्येकालाच दाविदाची पार्श्वभूमी माहिती आहे की नाही. David's father did not recognize David as his son, but he was treated like a slave in his own house. आणि तुमच्यापैकी किती जणांना माहित असेल माहित नाही पण दाविदाचे वडील दाविदाच्या वडिलांनी दाविदाला कधीच मुलगा पुत्र म्हणून गणलं नाही तर ते त्याला त्यांच्या घरचा नोकर म्हणून गणत असे. Many young people are living like this, who are rejected by their parents, who are mocked by the people, but in different kinds of situations, they are broken, they are crushed. आणि अनेक तरुण लेकरं देखील अशाच प्रकारे आहेत की त्यांच्या आई वडिलांनी त्यांना पुत्र किंवा कन्या म्हणून धिक्कारलेला आहे. त्यांना व्यवस्थित त्यांची वागणूक त्यांना देत नाही, त्यांना सन्मान देत नाही, त्यांना तो आदर देत नाही. Every young people, if you talk to them, most of them live a rejected life. They think that nobody loves them. Their own friends don't care for them. Their own mommy and daddy don't care for them. That kind of attitude that devil is put into their minds and they live like that. आणि प्रत्येक तरुणीशी जर तुम्ही बोललात तर त्यांच्यापैकी अनेक जास्तीत जास्त तरुणी तुम्हाला असे दिसतील की जे तुटलेल्या हृदयाचे आहेत आणि ते वारंवार त्यांच्या प्रियजनांकडून घरच्यांकडून मित्रमैत्रिणींकडून धिक्कारलेले नाकारलेले आणि अपमानित केलेले अशा अनुभवातून गेलेले तुम्हाला. David was rejected by his father and mother, but with brothers, he was rejected, and he was outside the family kind of. आणि दाविदाचं जीवन देखील तसंच होतं. त्याच्या वडिलांनी त्याला पुत्र म्हणून ओळखलेलं नव्हतं किंवा ओळख दिलेली नव्हती. त्याच्या भावांकडून देखील त्यांनी त्याला तशी ओळख दिलेली नव्हती आणि तो त्याच्या घरामध्ये नोकरासारखा गणला गेलेला. In spite of that situation, आणि त्या परिस्थितीमध्ये असताना देखील David, you know what he did? He was willing to obey his father's instruction. त्या परिस्थितीमध्ये असताना देखील दावीद त्याच्या वडिलांच्या आज्ञा पाळायला तयार होता. Hallelujah. If you want to be in the battlefield, you need an unconditional obedience in your life. No matter people mock at you, people put you down, people stamp you, but you still need to have an unconditional obedience to your leaders, to the pastors, to your parents. आणि त्याचप्रमाणे दाविदासारखं आपल्याला जर आपल्या युद्धभूमीमध्ये विजयी ठरायचं, आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर दाविदासारखं आपल्यामध्ये देखील विना अट विना शर्त कुठलीही अपेक्षा किंवा कुठल्याही इच्छा न करता आपल्याला विना अट आज्ञा पालन करण्यास तयार असणं फार गरजेचं आहे. तुमच्या आईवडिलांचं तुमच्या पुढाऱ्यांचं तुमच्या पास्टरचं तुमच्या वडीलधाऱ्यांचं विना अट आज्ञा पालन करणं फार गरजेचं. Yes, sometimes our own pastors, maybe sometimes your own mommy and daddy, it will look like as if they are humiliating you, but still are we willing to be obedient to them this morning? आणि कदाचित होय, अनेक वेळा तुमचे स्वतःचे पास्टर्स तुमच्या स्वतःचे मम्मी डॅडी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने वागवताना तुम्हाला दिसतील, पण तरी देखील तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये देखील विना अट विना शर्त आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. So God is giving you in your hands a special anointing to have an unconditional obedience this morning. आणि म्हणून देव बाप तुमच्या हातामध्ये तो विशेष अभिषेक देत आहे आजच्या सकाळी की तुम्ही विना अट आज्ञा पालन करणार. If you don't have that unconditional obedience, can you keep your hands on your chest and say, right now, close your eyes and pray as Pastor Elisha leads you and say, God, I need this missile in my hand, oh Lord. No matter whatever happens, I'll be unconditionally obedient to my superiors in whichever way, oh Lord. चला मी आज तुम्हाला विनंती करतो की जर तुम्हाला ते विना अट आज्ञा पालन करण्याचा अभिषेक पाहिजे असेल तर मी तुम्हाला विनंती करेल की आपला हात आपल्या हृदयावरती ठेवा आणि पास्टर एलिशा तुम्हाला प्रार्थनेमध्ये चालवत असताना तुम्ही देवाला म्हणा की देवा मला विना अट आज्ञा पालन करणारं हृदय दे. Hallelujah, hallelujah. Open your mouth and pray right now. Hallelujah.
चला आपण आपलं मुख उघडूया, प्रत्येक जण आपल्या हृदयावरती आपला हात ठेवूया, आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. An प्रत्येक जण, unconditional देवा, obedience in my life, oh Lord. ओ प्रभू मला विनाअट आज्ञा पालन करणारे जीवन दे प्रभू. हालेलुया. Unconditional obedience, no matter whatever people talk about me, oh God, no matter whatever people say about me, oh God, but I want to be obedient to your love. I want to be obedient to the people, because as I'm obedient to you, I want to be obedient to the people in this world, oh Lord. चला त्याला बोलूया की देवा मला लोक काही म्हणून मला कसल्याही प्रकारची वागणूक मिळो, पण पिता तुझ्या वचनाप्रमाणे तो विनाअट आज्ञा पालन करणार, विनाअट लोकांशी नम्र राहणार, लोकांवरती विनाअट प्रेम करणार, त्यांच्याशी नम्रतेने वागणार, तो विनाअट आज्ञा पालन करणारा स्वभाव आणि तो अभिषेकचे हृदय माझ्यामध्ये दे. मला बदल परमेश्वर यहोवा. Because David was obedient to his wicked father, but he was still sent to the battlefield to do something great over there. आणि बघा दावीद हा त्याचे वडील जे त्याला वेगळ्या थोड्याशा क्रूर पद्धतीने वागवत होते, त्या वडिलांना देखील तो विनाअट आज्ञा पालन करून समर्पित होता. आणि त्याच्या स्वभावामुळे काम करण्याच्या निमित्ताने का होईना त्या युद्धभूमीवर काहीतरी अद्भुत करण्यासाठी दावीदाला पाठवण्यात आले. When you are obedient to your heavenly father, you will have the same obedience to the earthly fathers. When you do that, you always have a mission to go on, and God will enable you to move into the work that he wants you to fulfill. आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या पृथ्वीवरच्या वडिलांशी, आई वडिलांशी किंवा तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या लोकांशी जेव्हा विनाअट आज्ञा पालन करता, तेव्हा आपोआप तुम्ही देवाचं देखील विनाअट आज्ञा पालन करता. आणि जेव्हा तुम्ही ते विनाअट आज्ञा पालन देवाचं स्वर्गीय पित्याचं आणि वडीलधाऱ्या लोकांचं करता, तेव्हा देव जो पिता तो तुम्हाला अद्भुत गोष्टी करण्यासाठी पुढे नेतो आणि तुमचा वापर करतो. The next missile I see is the missile of close connection now. आणि म्हणून पहिली जी मिसाईल आपण बघितली ती म्हणजे विनाअट आज्ञा पालनाची, आणि दुसरी मिसाईल जी आपल्या हातामध्ये पाहिजे ती म्हणजे जवळच संबंध किंवा नातं. It's recorded in verse 23 and 24. आणि वचन 23 आणि 24 मध्ये ते सांगितलेलं आहे बघा. Hallelujah. Can somebody read that scripture? आणि आपण 17 verse 23-24 पहिले शमूएल 17 वचन 23 आणि 24 मी तुमच्यासाठी वाचतो. I think it's Marathi. Yeah, you can read Marathi, no problem. Hello. Can you hear me? Read. Somebody read it. Or you want me to do it? Read it? Pastor, I think it's 22 and 23. Okay, go ahead. 22-23. As he was talking with them, Goliath, the Philistine champion from Gath, stepped out from his lines and shouted his usual defense. 23. 23 वचन आपण वाचूया. तो त्यांच्यापाशी बोलत असता फलिस्त्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्ल्यात नावाचा फलिस्ती वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला, ते दाविदाने ऐकले. Whenever the Israelites saw the man, they all fled from him in a great fear. त्या पुरुषास पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्याकडून पळून गेले. See here what happens. There is a trained army in the battlefield. Pastor, pardon? There are trained army in the battlefield. आणि तुम्हाला ठाऊकच असेल की प्रत्येक युद्धभूमीमध्ये जे लोक असतात ते संपूर्ण प्रशिक्षण घेऊन तयार केलेले कसलेले योद्धे असतात. They are professional people. They are professional fighters. आणि ते फार कसलेले असे लढाऊ वृत्तीचे आणि लढणारे योद्धे असतात. But David, and for as long as 40 days and 40 nights, this guy is abusing the God of Israel, and nothing happens to this army, and they are stuck in the fear. आणि या भूमीमध्ये जर तुम्ही बघितलं तर 40 दिवस 40 रात्र हे सर्व इस्रायलाची जी सेना आहे ती त्या मनुष्याला घाबरत होती. तो मनुष्य गल्ल्यात नावाचा मनुष्य
रोज येऊन त्यांना शिवीगाळ करायचा, अपमानित 40 अपमानित days, करायचा, अपशब्द बोलायचा, परंतु हे लोक त्याला घाबरायचे. 40 days, night and day, is shouting and shouting and mocking the God of Israel. And now none of these boys, none of the king, the trained people have nothing to talk to them. They are stuck in the fear. आणि ह्या 40 दिवस हा व्यक्ती रोज शिवीगाळ करायचा किंवा त्यांना अपशब्द बोलायचा, पण त्यांच्यापैकी या तरुणांपैकी कोण, या योद्ध्यांपैकी कोणीही समोर येऊन त्याच्याशी समोर येऊन त्याचा सामना करायला गेले नाही. But you know what? David heard only once. पण दाविदाने त्याचे शब्द फक्त एकदाच ऐकले. He cannot bear that the devil is coming against him. आणि त्याला ते सहन झालं नाही की सैतान त्याच्या विरोधात उभा राहत. He wanted to take immediate action on the words that is coming on the God of Israel. आणि त्याला देवाच्या लोकांविरोधात, इस्रायल विरोधात जे काही अपशब्द ऐकू येत होते किंवा ऐकू होत होते त्याच्या विरोधात लगेच पाऊल उचलण्याची त्याला इच्छा झाली. Thousands of believers live like the army of the Israelites, but they do not have a closer connection with God. आणि हजारो विश्वासणारे आहेत जे त्या इस्रायलाच्या सेनेप्रमाणे जीवन जगतात, त्यांचं आणि देवाचं जवळचं नातं They have every training, but they do not have a closer connection with God. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आणि शिक्षण असतं, पण त्यांचं आणि देवाचं नातं जवळ. They have a high intelligence, they have every ideas needed, they have every money that is needed to them, but they have no connection with God. त्यांच्याकडे सर्व ते ज्ञान असतं, सर्व ती कसब असते, सर्व ते पैसा असतो, पुरवठा असतो, सर्व गोष्टी उपलब्ध असतात, परंतु त्यांचं आणि देवाचं नातं जवळचं नसतं. David in the battlefield with the divine connection of God, at one time hearing, he was ready to kill that enemy. आणि तुम्ही बघता की दाविदाने देवाच्या विरोधात फक्त एकदाच बोललेले शब्द ऐकले आणि तो त्या शत्रूला मारण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात लढण्यासाठी लगेच. This morning, if you want to go in the battlefield of Maharashtra and redeem the young people, you need to have a closer connection with the Creator. आणि जर तुम्हाला महाराष्ट्रातील लोकांना वाचवायचं आहे त्या दुष्टापासून, शत्रूपासून, तर तुम्हाला तुमच्या देवासोबत जवळचं नातं असणं फार गरजेचं आहे. Can we raise our hands to heaven and say, God, I need the missile of closer connection with you this morning, oh God. तुम्ही माझ्यासोबत आपला हात उंच करून म्हणू शकता की देवा, तुझ्या सोबतचं जवळचं नातं असण्याची ती मिसाईल माझ्या हातामध्ये असणे माझी इच्छा आहे. See, there is a need. The army is supposed to be having a closer connection with all the training, with all the money that they've spent on them, but they do not have that closer connection. But David, who comes into the battlefield as a stranger, has a closer connection with God. आणि बघा, त्या ठिकाणी जी आर्मी ती पूर्णपणे युद्ध करण्यासाठी कसलेली होती, प्रशिक्षित होती, पूर्णपणे त्यांना शिकवलेलं होतं, कसलेले ते योद्धे होते, पण त्यांना देवाविरुद्ध बोललेल्या शब्दाने कधीच काही ते प्रवृत्त झाले नाही किंवा त्यांच्या भावना उद्युक्त झाल्या नाही. परंतु हा जो दावीद, त्याने एकदाच देवाविरुद्ध शब्द ऐकले आणि त्याचं नातं देवासोबत फार जवळच असल्यामुळे त्या पहिल्यांदाच ऐकलेल्या शब्दाने तो प्रवृत्त झाला. God is looking for young people like that this morning. आणि देव बाप अशा त्या तरुण लेकरांचा शोध घेत आहे. If you want that closer connection with God, can you raise your hands and say, like David, I want to have a total connection with you, oh Lord, to seek and destroy every plan of the enemy in my sight, whenever I hear, oh God, I need to trigger, I need to be ready to move in the battlefield, oh Lord. चला मग तुमच्यापैकी कोणी असं म्हणेल की आपला हात उंच करून की देवा, मला दाविदासारखं तुझ्यासोबतचं जवळचं नातं दे, जवळचा संबंध दे, जेणेकरून जेव्हा केव्हाही मी या दुरात्म्याचा किंवा सैतानाचा आवाज ऐकतील तुझ्या लोकांच्या विरोधात, मी त्याच्या विरोधात उभा राहील आणि त्याला पराभूत करेन.
Come on, people, open your mouth and pray along with Pastor Elisha right now. आणि चला प्रियांनो, आपण सर्वजण प्रार्थना करूया की देवा मला तुझ्या सोबतचं जवळचं नातं दे, तुझ्या सोबतचं एकदम घनिष्ठ असणारं नातं दे की मी देवा विरुद्ध त्या सैताना विरोधात लढे. More than the training, more than the intelligence, more than the finances, more than everything, Lord, I need a closer connection with you this morning, oh Lord. आणि चला कुणीतरी त्याला म्हणा, परमेश्वर पिता प्रशिक्षणापेक्षा, टॅलेंट किंवा माझ्या गुणांपेक्षा, सर्व शिक्षणापेक्षा, पैशांपेक्षा, पुरवठ्यापेक्षा मला तुझ्या सोबतचं जवळचं आणि घनिष्ठ नातं तू दे. Hallelujah. Come on, people, open your mouth and pray right now. चला देवाच्या प्रिय मित्रांनो, आपला आवाज उंच करा, आपला तोंड उघडा आणि देवासोबत बोला की देवा, if you are filled with the Spirit, speak in tongues and pray right now so that the Holy Spirit pleads for your total connection with God this morning. आणि चला प्रियांनो, देवाला म्हणूया की देवा मला तुझ्या सोबतचं जवळचं नातं पाहिजे, मला तुझ्या सोबतचं घनिष्ठ नातं पाहिजे आणि तो अभिषेक पाहिजे. चला प्रियांनो, आपण प्रत्येक जण प्रभूकडून प्रार्थना करा. Hallelujah, hallelujah. Pray, people. Pastor, lead them into prayer right now. Say, God, enough of training, enough of money that you have, enough of talents, oh Lord, but give us a closer connection with you for us to be active in the battlefield, oh Lord. आणि चला प्रियांनो, आपण प्रार्थनेसह आपले डोळे बंद करा, आपले हात उंच करा, आपले हात हृदयावरती ठेवा आणि म्हणा की देवा मला तुझ्या सोबतचं जवळचं नातं पाहिजे. मला 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 आता मला किती पुरवठा झाला, मला किती टॅलेंट, ज्ञान मिळालं, किती मला उपलब्धता मिळाली, जवळचं नातं पाहिजे. Connection, Lord, closer connection, Lord. This morning we need a closer connection, oh God. Hallelujah, hallelujah. Training without a closer connection is waste, oh Lord. होय प्रभू, मी कितीही प्रशिक्षण घेतलं पण तुझ्या सोबतचं जर जवळचं नातं नसलं तर ते money without the divine connection with you is totally waste, oh Lord. होय पिता, तुझ्या सोबत असणाऱ्या त्या दैवी नात्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. Talent without your connection is waste, Lord. होय पिता, माझ्याकडे किती टॅलेंट असले, गुण असले, पण तुझ्या सोबतच्या जवळच्या नात्याशिवाय ते सर्व व्यर्थ आहे. This morning I prefer to have more connection with you than the talents, than the skills, than the favor that I have with people, oh Lord. But I long to have a closer connection with you this morning, Jesus. होय प्रभू, माझ्याकडे किती टॅलेंट असलं, माझ्याकडे किती पवित्र देवा तुझा पुरवठा असला, पण त्या सर्व गोष्टींपेक्षा, सर्व ज्ञानांपेक्षा मी तुझ्याकडे मागतो, या प्रत्येकाला मला तुझ्यासोबतचं जवळचं नातं दे, तुझ्यासोबतचं घनिष्ठ नातं दे, तुझ्यासोबतचा तो संबंध दे की मी तुझ्यासोबत जुडलेला असेल. Enough of living an ordinary life, oh Lord. Enough of living a faithful life, oh Lord. जीवन, सर्वसाधारण जीवन जगणं खूप झालं. There are thousands of people in the hands of the devil, Jesus. होय प्रभू येशू, त्या सैतानाच्या हातामध्ये हजारो आणि हजारो लोक बांधले गेलेले आहेत. The devil is holding our Maharashtra people in their hands, oh Lord. Give us the power to bring them out of the clutches, oh Lord. होय परमेश्वर पिता, महाराष्ट्रातील अनेक तरुण त्या सैतानाच्या बंधनामध्ये आहे. आम्हाला ते सामर्थ्य दे की आम्ही त्या सर्व लोकांना, लेकरांना सैतानाच्या बंधनातून सोडून आणू येशूच्या नावात. Hallelujah, hallelujah. Hallelujah. Fill us with a new connection this morning, oh Lord. होय प्रभू, या सकाळच्या समयी तुझ्या नवीन जवळच्या नात्याच्या अभिषेकाने आम्हाला भर. Hallelujah. We need that true connection this morning, oh Lord. Fill our young people with that kind of connection, oh Lord. चला प्रिय, प्रत्येकाने प्रार्थना करा की प्रभू मला नवीन तुझ्या अभिषेकाने भर, की आम्ही सर्व तरुण लेकरं तुझ्यासोबत जवळचं नातं प्रस्थापित. Hallelujah. Fill them, oh Lord, this morning. हो प्रभू, मी प्रार्थना करतो सर्व तरुणांना त्या अभिषेकाने भर, तुझ्या जवळच्या नात्याच्या अभिषेकाने.
Hallelujah. Praise you, Hallelujah. Jesus. Ribala Shandara Ribadrudiyankara. स्तुती करतो Hallelujah. येशू. Daddy, talk to people, oh Lord. Talents and training will not help us, oh Lord, but we need true connection with you so that we can be in the battlefield, oh Lord, to bring victory, Jesus. पण पिता किती आमच्याकडे टॅलेंट्स असले, कितीही गुण असले, कौशल्य असले, पण पिता जर आमच्याकडे तुझ्या सोबत जवळचं नातं नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे युद्धभूमीमध्ये. राजा, आम्हाला युद्धभूमीसाठी तुझ्या सोबतच जवळचं नातं पाहिजे तुम्ही. Hallelujah. Because Hallelujah. David was connected to the living God. The moment he heard that devil talk to and mock at the people of Israel, he was ready to kill that guy. आणि फक्त केवळ देवासोबतचं दाविदाचं एकदम जवळचं नातं होतं आणि म्हणून त्या सेनेने कितीही दिवस देवाबद्दलचे अपशब्द ऐकले तरी त्यांना काहीही वाटलं नाही. पण दाविदाने केवळ एकदाच आणि प्रथमच ते अपशब्द ऐकले आणि तो प्रवृत्त झाला दुष्टाच्या विरोधात लढण्यासाठी, उभं राहण्यासाठी. The next thing you see there is the next missile that you and me needed as a missile of encouragement in our lives. आणि तिसरी मिसाईल जी आपल्याला युद्धामध्ये विजयी होण्यासाठी गरजेची आहे. You know what? You need a missile of encouragement into your life. आणि तुमच्या जीवनामध्ये तिसरी मिसाईल जी तुम्हाला पाहिजे ती म्हणजे प्रोत्साहनाची मिसाईल तुम्हाला पाहिजे. David as an young man was ready to go and grab the devil, but the people around him are not willing to let him go. तुम्ही बघता की दाविदाची इच्छा होती की त्याने जाऊन त्या दुष्टासोबत युद्ध करावं, पण त्याच्या As a young आजूबाजूच्या लोकांनी people, त्याला जाऊ दिलं नाही, if त्यांनी you are त्याला listening to रोखलं. me this morning, आणि जर तुम्ही आजच्या सकाळी मला ऐकत आहात, you will definitely see people bring a discouraging words into your life. तुम्ही नक्कीच बघाल की अनेक लोक जेव्हा तुम्ही उभे राहण्याचा प्रयत्न कराल, अनेक लोक तुमच्या सोबत तुमच्या अवतीभोवती निराशा देणारे शब्द बोलतील. People will not allow you to use your own talents that God has given to you. आणि लोक तुम्हाला देवाने जे तुमच्यामध्ये गुण कौशल्य दिलेलं आहे ते वापरण्यासाठी लोक तुम्हाला कधी सहज परवानगी देणार नाही. People will not allow you to fulfill the purpose. They will bring a spirit of discouragement and mock you and put you down. आणि लोक तुम्हाला वारंवार निराश करतील, तुमची थट्टा उडवतील आणि तुम्ही कितीही काम करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला निराश करतील, तुम्हाला खाली खेचतील. I call this as this a missile of encouragement to spring from your heart this morning. आणि जी मिसाईल मी तुम्हाला सांगत आहे प्रोत्साहनाची, Nobody will come and encourage you. You need to encourage yourself in the Lord and move forward. आणि ते मिसाईल प्रोत्साहन किंवा उत्तेजनाची मिसाईल म्हणजे दुसरं कोणीतरी येऊन तुम्हाला प्रोत्साहन द्यावं, दुसरं कोणीतरी येऊन तुम्हाला उत्तेजन द्यावं असं नाही, तर ती मिसाईल म्हणजे ते प्रोत्साहन तुमच्या स्वतःच्या अंतःकरणातून आलं पाहिजे, तुमच्या आत्म्यातून तुमच्या स्वतःमध्ये आलं पाहिजे. David's brother Eliab is saying, "Hey, why you left the sheep over there? Why are you coming to the battlefield? You are a wicked guy. You are a cruel guy." That kind of mockery is happening on David. आणि जेव्हा दावीद त्या ठिकाणी आला त्यावेळेस दाविदाचा भाऊ त्याला म्हणाला की हे दाविदा तू या ठिकाणी काय करतो, तू ते शेड मेंढर आपला कळ मेंढर चारायला तुला पाठवलं होतं, त्या कुठे सोडून आलास तू, त्यांना कसं काय इथं सोडून इथे एकटाच तसाच निघून आला. The king is saying that you cannot fight this guy because that fellow is huge and you cannot even do anything because you are totally untrained. You cannot fit into any of our weapons. Nothing you can do over there. आणि त्यावेळेस तू दाविदाला म्हणाला की हे दाविदा तू काहीच करू शकत नाही, तू लहान आहेस, तू ह्या योद्ध्यासोबत लढायला काहीच करू शकत नाही, तू आपली शेरडे मेंढरे रानात एकटा सोडून आलेला आहे, तू या योद्ध्यासोबत लढू शकत नाही, तुझ्याकडे काहीच नाही, तू अशक्त आहे, तू काहीच करू शकत नाही, असा तो भाऊ त्या दाविदाला बोलत होता. So
the one thing that is the biggest attack on young people today, that not allowing them to be the best, is the spirit of discouragement taking control of a lot of young people and pastors and young leaders in the society. आणि आता सर्वात मोठं जे अडचण तरुण तरुणींना पुढे येऊन काम करण्यामध्ये आहे ते म्हणजे त्या तरुण तरुणींना कोणीतरी दाबतं, त्यांना निराश करतं, त्यांना रोखतं आणि त्यांना अडवतं देवाच्या कामामध्ये पुढे येण्यासाठी आणि त्यांना त्यांच्यामध्ये निराशा. If I ask every young people today that you 100%, most of you will come and say, I've been mocked by my pastor, I've been mocked by my youth leader, I've done there is somebody hurting me all the time, and why should I be in the ministry? That kind of attitude you may be having, and you must have gone through that kind of pain and agony this morning. आणि आज जर मी सर्व तरुण तरुणींना विचारलं तर मला नक्की खात्री आहे की त्यांच्याकडून मला हे उत्तर मिळेल की आम्हाला आमचे पास्टर, आमचे पुढारी, आमचे वडीलधारे लोक आमची थट्टा करतात, आमची चेष्टा करतात, आम्हाला रोखतात, आम्हाला पुढे येऊ देत नाही, आम्हाला अपमानित करतात, आम्हाला निराश करतात. या प्रकारची परिस्थिती प्रत्येक तरुण तरुणी त्यांच्या जीवनात सामोरं जावं फेस करत आहे. His own brothers are discouraging him, the king is discouraging him, but still David says that he encouraged himself and said, no matter whatever happens, I know that the God who is with me is able to deliver this devil into my hands. आणि या ठिकाणी तुम्ही बघता की दाविदाचे सख्खे भाऊ त्याला निराश करत आहे, तो राजा त्याला निराश करत आहे, पण दावीद एकटा स्वतःला प्रोत्साहन देत आहे आणि तो म्हणत आहे की तो परमेश्वर यहोवा देव माझ्या सोबत आहे आणि त्या देवाच्या साहाय्याने मी ह्या दुष्टाला पराजित करू शकतो. So young people, if you are listening to me, I believe that the spirit of encouragement, the missile of encouragement will be with you to defend every words of discouragement that is coming in your way, that is blocking you to be effective in the kingdom of God. आणि म्हणून तरुण तरुणींनो, जर तुम्ही मला ऐकत आहात तर ही जी मिसाईल आहे प्रोत्साहनाची, उत्तेजनाची, ती मिसाईल तुम्हाला खूप अद्भुत रीतीने दुष्टाला पराजित करण्यासाठी, त्या दुष्टाला खाली पाडण्यासाठी फार मोठी मदत आणि सामर्थ्य देऊ शकतं. Hallelujah. Can we raise our hands to heaven and say, God, Lord, give me the strength to encourage myself and gain strength through your love, O Lord, so that I will break every discouragement that comes in my way, O Lord. आणि चला आपण आपले हात उंच करून देवाला म्हणूया की देवा, माझ्या जीवनामध्ये चालत असताना, युद्धभूमीवरती राहत असताना, लढत असताना जर माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची निराशा आली, माझ्या अवतीभोवती काही झालं, पण पिता माझ्यामध्ये ते उत्तेजन, ते प्रोत्साहन तू स्वतः दे की मी कधीही निराश होणार नाही, तर मी स्वतःला प्रोत्साहित करेन. Before you go to the battleground, you need to destroy the spirit of discouragement that comes against you through any source and destroy it, and so that you can go into the battlefield. आणि म्हणून तरुण तरुणींनो, युद्धभूमीमध्ये जाण्याआधी तुम्हाला स्वतःमध्ये प्रत्येक निराशेचे शब्द रद्द करायचे आहेत, तोडून टाकायचे आहे आणि स्वतःला प्रोत्साहित करायचं आहे, स्वतःला उत्तेजित करायचं आहे की जेणेकरून तुम्ही युद्धभूमीवर जाऊन युद्धभूमीवरती विजय मिळवा. The next missile I see is the missile of advantage. आणि चौथी मिसाईल जी आहे, ती मिसाईल तुमच्या दाविदाच्या हातामध्ये मला दिसते, ती म्हणजे जे आहे त्याचा फायदा, त्याचा उपयोग करून घेणं किंवा त्याचा फायदा करून घेणं. David is not interested in the words of discouragement. David was interested in what will the king give him if he kills that strong man, Goliath. आणि दावीद या गोष्टीचं दाविदाला घेणं नव्हतं की मला कोण निराश करत आहे, मला कोण अपमानित करत आहे, पण दाविदाला याच्याशी घेणं होतं की मी जर त्या गल्ल्याला पराजित केलं तर राजा मला काय देणार आहे. What will the king give me if I kill this guy? मी जर ह्या दुष्टाला मारलं तर राजा मला काय देईल. He's confirming it again and again with so many other people to make sure that there is a reward for whatever he does in the battlefield. आणि तो दावीद तिथे असणाऱ्या अनेक लोकांशी वारंवार बोलत आहे
की जर मी ह्या दुष्टाला पराजित केलं तर तो राजा मला ह्या दुष्टाला पराजित केलं तर राजा मला काय देणार आहे, काय बक्षीस मिळणार आहे, तिथे काही बक्षीस आहे का He या दुष्टाला wants to पराजित make केलं? sure what he's going to receive by killing that devil. आणि त्याला हे नक्की खात्री करून घ्यायची होती की मी या दुष्टाला मारल्यानंतर मला काय पारितोषिक मिळणार Hallelujah. आहे. Can we say, God, I want that kind of spirit this morning, oh Lord. Amen. आणि Hallelujah. चला असं सकाळी तुम्ही म्हणू शकता की देवा मला दाविदासारखा पुन्हा दे की मी सैतानाला मारून तुझ्याकडून Lord, when I go into पारितोषिकासाठी the झटेल. battlefield, there should be thousands of people in my church, oh Lord. आणि देवा जेव्हा मी युद्धभूमीवरती जाईल तेव्हा माझ्या चर्च मध्ये मंडळीमध्ये हजारो लोक असले पाहिजे. Lord, when I go to the battlefield, I want thousands and thousands of young people come and receive the blessing that you have given to us, oh Lord. होय प्रभू, त्या म्हणा की देवा मी जेव्हा युद्धभूमीवरती जाईल तेव्हा होते माझ्याद्वारे हजारो आणि हजारो लोक माझ्याद्वारे आशीर्वाद प्राप्त करू दे. That kind of anointing that you and me long to listen and receive it in our lives. आणि त्या प्रकारचा अभिषेक तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे. Hallelujah. Can we raise our hands to heaven and say, and pray right now and say, God, I want to see an advantage in every work that you have given me in the battlefield, oh Lord. चला आपले हात उंच करून देवाला म्हणूया की देवा जे काही युद्धभूमीमध्ये प्रत्येक काम तुम्हाला दिलेलं आहे त्या प्रत्येक कामाच्या बदल्यात मला तुझ्याकडून I पारितोषिक want to बघायचं आहे. see that David wants to see the result even before he goes to the battlefield. आणि त्याला म्हणा की देवा जर दावीद युद्धभूमीवरती जाण्याच्या आधीच पारितोषिकाची अपेक्षा करत आहे तर मला देखील तुझ्याकडून पारितोषिक हवं आहे. You should desire for benefits even before you go into the battlefield to work over there. आणि तरुण तरुणींनो तुम्ही देवासाठी युद्धभूमीवरती जाऊन काम करण्याआधीच सेवा करून काहीतरी पारितोषिक मिळवण्याची तुम्ही अपेक्षा केलीच पाहिजे. That is the kind of people God is looking for. आणि याच प्रकारचे लोक जो देव बाप शोधत आहे किंवा देव बाप त्यांची वाट पाहत आहे. Hallelujah. Can we raise our hands to heaven and pray right now? आणि चला आपल्या हातून स्वर्गाकडे करून प्रार्थना करूया का सर्व. Fill me with the spirit of advantage, oh God. आणि त्याला म्हणा की देवा तुझ्याकडून नेहमी पारितोषिकाची अपेक्षा करणारा आत्मा मला दे. A missile of advantage be pierced into my life, oh Lord. आणि त्या अपेक्षा करण्याचा अभिषेक आणि अपेक्षित तुझ्याकडून पारितोषिकाची अपेक्षा करणारी मिसाईल माझ्याकडे. Hallelujah, hallelujah. Pray people, if we have that kind of attitude, I believe that you will be able to march forward and win thousands and thousands of souls for the kingdom. आणि माझी खात्री आहे की जर प्रियांनो तुम्ही अशी प्रार्थना केली, तुम्ही जर तयार झालात तर आणि या मिसाईल तुमच्याकडे असल्या तर हजारोच्या हजारो लोक तुमच्याद्वारे तारण पावणार आहेत ते देवाच्या राज्यामध्ये. I always look for young people who will say, who will not ask for salary and say, or will say, okay, I want this much of salary, this much of. You should go to the company and say, if I bring this much of profit to the company, what will you give? That should be your word in whatever we are doing. आणि जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात तर तुमचे प्रत्येक वेळेस शब्द असे पाहिजे असले की मी जर असं काम केलं, जर मी इतकं जर काम केलं तर मला याच्या बदल्यात काय पारितोषिक मिळणार आहे. You should be like David and say, if I will definitely fulfill everything that you wanted, but what is the benefit that I have? तुम्ही दाविदासारखं प्रत्येक ठिकाणी बोलले पाहिजे की जर तुम्ही जे सांगता ते सर्व पूर्ण केलं, सर्व अपेक्षेप्रमाणे काम केलं तर मला त्याचा काय पारितोषिक मिळणार. But we are like those soldiers who will not bring any benefit to the kingdom, but they want more salary, they want more the benefits, and they will not produce anything in the battlefield.
परंतु आपण अनेक वेळा त्या सेनेप्रमाणे त्या इस्रायलाच्या लोकांप्रमाणे बनतो की ज्यांना फक्त रोजचा पगार पाहिजे, पण माझ्यामुळं देवाच्या राज्यासाठी किंवा देवाच्या लोकांसाठी मंडळीसाठी काय फायदा होईल, काय लाभ होईल याचा आपण कधी विचार करत नाही. That's why when you work for a salary, when you work for gifts and things like that, you don't prosper. But when you work for an advantage to see the kingdom is benefited, everything that you needed, the king will pour out into your life, sir. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही केवळ पगारासाठी काम करता आणि फक्त पगारापुरतं काम करता, तेव्हा तुम्हाला तुमची वाढ तुम्हाला दिसणार नाही, तुमची प्रगती तुम्हाला दिसणार नाही. पण जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यासाठी, लोकांसाठी काय फायदा होईल, काय पारितोषिक मिळेल अशा उद्देशाने ज्यावेळेस काम करता, त्यावेळेस देव बाप तुम्हाला उच्च प्रतिवरती, उच्च पदावरती आणि प्रगतीवरती घेऊन जातो. If you want to become that kind of person, can you raise our hands to heaven and pray right now and say, God, fill me with that kind of anointing this morning, O Lord. आणि जर तुम्हाला त्या प्रकारचं व्यक्ती बनायचं आहे तर मी तुम्हाला विनंती करेल, आपल्या दोन्ही हात उंच स्वर्गाकडे म्हणा, देवा मला त्या प्रकारच्या अभिषेकाने I just don't want to work for salaries. I don't want to work for small amounts of God, but I want to see a revival. I want to see a true victory that comes to the kingdom of Master God. चला, देवाला तुम्ही म्हणू शकता की देवा मला छोट्याशा पगारासाठी जगायचं नाही, छोट्याशा फायद्यासाठी जगायचं नाही, काम करायचं नाही, तर मला तुझ्या राज्यामध्ये महान मोठं काम करण्यासाठी, फार मोठं काम माझ्याद्वारे व्हावं, या उद्देशाने मला जगायचं आहे, या उद्देशाने मला When काम you करायचं. think like that, everything that King has, he will just pour it on your life and he will hand it over into your hands. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अशी अपेक्षा कराल, तेव्हा तो राजा तुमच्याकडे पूर्णपणे सर्व काही तुमच्या हातामध्ये ओतून देईल, तुमच्यावरती ओतून टाकेल, तुम्हाला अभिषेक करेल. Hallelujah. Can you pray and say, God, I want to walk in that kind of atmosphere, oh Lord. I want to walk in that kind of a thing, oh Lord. That David did not want to become an army leader. He wanted to become a king. That's why he knew that the calling in his life is like that. That's why he went into the battlefield without any fear to defeat the devil. आणि दाविदाला फक्त त्या सेनेत राहण्याची इच्छा नव्हती, तर दाविदाला त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी म्हणजे राजा होण्याची इच्छा होती, किंवा त्याला देवाने केलेलं पाचारण माहिती होतं की मी देवाने मला कोणत्या कामासाठी नेमलेलं आहे, आणि म्हणून तो त्या ठिकाणी युद्धभूमीवरती गेला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी कृती केलेली आहे. So you should think when you go into the company, I'm not going in here to earn a small salary, but I'm going in here to become a CEO of this company, understanding the entire process. आणि म्हणून तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये जाता, त्यावेळेस तुम्ही काहीतरी कामगार म्हणून होण्याची इच्छेने कुठल्या कंपनीमध्ये जाऊ नका, तर दाविदासारखी मोठी अपेक्षा करा की मला काय मिळेल, मला त्या कंपनीचा CEO अधिकारी होण्याची अपेक्षा करा आणि त्याप्रमाणे काम करा. I am not called to do a small ministry in a village, but in this particular village the ministry that God has given, I will do so perfectly, but the God will give me an enlargement of territories by being faithful in that ministry. आणि आपण असं म्हटलं पाहिजे की देवाने मला कुठल्याही प्रकारे छोटीशी सेवा, छोट्याशा गावामध्ये सेवा करण्यासाठी पाचारण केलेलं नाही. होय, देवाने जे काम दिलं छोटंसं, त्यामध्ये मी विश्वासू राहील, ते पूर्ण करीन, पण नक्कीच देवबाप मला मोठ्या मार्गामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये सेवेमध्ये वापरणार आहे, मोठ्या उद्देशाने देवबाप माझा वापर करणार आहे, मोठी सेवा देवबाप मला देणार आहे. Hallelujah. Can you pray? Raise your hands and pray and say, God, I want that kind of anointing this morning, oh Lord. चला, आपले हात उंचावून तुम्ही देवाला म्हणू शकता का की देवा मला तशा प्रकारचा अभिषेक पाहिजे येशूच्या नावामध्ये. The next thing that I find here is a missile of fresh anointing. आणि पाचव्या क्रमांकाची मिसाईल जर तुम्ही बघितली तर ती म्हणजे ताज्या अभिषेकाची मिसाईल. A missile of prophetic missile or a fresh anointing. एक संदेशाच्या अभिषेकाची किंवा देवाकडून आलेल्या संदेशाची मिसाईल किंवा देवाच्या ताज्या अभिषेकाची मिसाईल. Verse 46 and 47 it clearly says David, even before going into the battlefield, he tells Goliath,
what he will do to him. आणि दावीद युद्धभूमीवरती गल्ल्यातासोबत लढाई करण्याच्या आधीच दावीद गल्ल्याताला सांगत आहे की मी तुझं काय करणार आहे. Can you read verse 46? आपण 46 वचन वाचूया. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांस व वन पशूंस देईल. तेव्हा इस्रायलांमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. हालेलुया. Hallelujah. Can we raise our hands to heaven and say, because he had a fresh anointing, the language that he speaks is totally different from the army of the Israelites. आणि आपण हात उंच करून म्हणूया की होय, दावीदामध्ये जो ताजा अभिषेक होता त्या अभिषेकामुळे त्याची भाषा आणि त्याचे शब्द जे तो बोलला ते इतर इस्रायलाच्या सेनेपेक्षा फार वेगळे आहे. When the people in the ministry for many years were saying this Maharashtra is difficult, we cannot win this tribe, and we cannot do ministry in this area, we cannot do this, we cannot do that, and things like that. But David is coming with a fresh anointing, with a prophetic word, and says, God, this day the Lord will deliver you into my hands. आणि म्हणून आपणही महाराष्ट्रामध्ये सेवा करत असताना महाराष्ट्राकडे बघत असताना कदाचित आपण असं म्हणू शकत असू की या जातीकुळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही, या जातीकुळामध्ये लोक देवाच्या तारण पावणार नाही, या ठिकाणी कठीण आहे, या ठिकाणी आपण काही करू शकणार नाही. पण जर तुम्ही दाविदासारखा ताजे अभिषेक तुम्हाला असेल तर तुम्ही दाविदासारखे भविष्याचे होकारार्थी कबुलीचे शब्द बोलाल की होय, देवाच्या द्वारे सर्व काही शक्य आहे आणि ही सेवा या ठिकाणी होईल आणि महाराष्ट्रातील लोक वाचले जातील. I believe this morning God has delivered Maharashtra into your hands this morning, and you need to prophesy over there and redeem every young people, every person in Maharashtra to be one for Jesus this morning. आणि माझा विश्वास आजच्या सकाळी की परमेश्वराने तो महाराष्ट्र तुमच्या हातामध्ये दिलेला आहे, परमेश्वराने तुम्हाला विजय दिलेला आहे, परमेश्वराने तो अभिषेक तुमच्यामध्ये दिलेला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या मुखाने भविष्यवाणी करायची आहे, ती कबुली द्यायची आहे, ती घोषणा करायची आहे. आणि देव बाप या सकाळी माझा विश्वास आहे की येशूच्या नावामध्ये महाराष्ट्राला तुमच्या हातामध्ये देणार आहे. It is not after 40 days, it is not after 40 years, it is not after many years of struggle, but it says this day the Lord will deliver you into my hands. Hallelujah. आणि 40 दिवसानंतर नाही, 40 वर्षांनंतर नाही, अनेक दिवसांच्या काबाड कष्टांनंतर नाही, तर जसा दावीद म्हणत आहे की आज देवबाप तुला माझ्या हातामध्ये देईल आणि मी तुला पराभूत. Very soon God is going to deliver that expected time. God is going to give you victory into your hands to deliver thousands of young people in Maharashtra. आणि लवकरच देवबाप तुमच्या हातामध्ये महाराष्ट्रातील लोक, महाराष्ट्रातील सर्व सैतानाच्या बंधनात असणाऱ्या लोकांना सोडून देवबाप त्यांना तुमच्या हातामध्ये देणार आहे आणि लवकरच तुमच्याद्वारे देवबाप अद्भुत विजय देणार आहे. Hallelujah. How many of you believe that God is going to deliver into the hands of young people who are listening to us this morning, that the entire Maharashtra young people be given into your hands in the name of Jesus this morning? आणि किती जरा विश्वास आहे की देवबाप महाराष्ट्रातील तरुण तरुणींच्या हातामध्ये अद्भुत काम करणार आहे, त्यांच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये विजय देणार आहे आणि महाराष्ट्राला त्यांच्याद्वारे सोडवणार आहे, असा किती जणांचा विश्वास आहे. The language that David spoke was different compared to all the other people who were speaking in that particular place. आणि किती आणि भाषा जी दावीद बोलत होता ती भाषा, दाविदाची भाषा त्या युद्धभूमीवरती असणाऱ्या सर्व सेनेतील लोकांपेक्षा, योद्ध्यांच्या भाषेपेक्षा दाविदाची भाषा आणि दाविदाचे शब्द वेगळे होते.
they were all speaking about the pride of the strength and the power of the devil, that his height is 9.9 feet and he's weighing so much of what is the equipment in them, and all those strength of the devil they were talking about, but they did not understand the power that they have in their lives. आणि ते जे इस्रायलाची सेनेचे लोक होते युद्धभूमीवरती, ते सर्व काही जो शत्रू आहे गल्ल्यात किंवा आपण दुष्ट म्हणूया त्या सैतानाच्या शक्तीबद्दल बोलत होते, की त्याची उंची इतकी आहे, 9 फूट तो उंच आहे, त्याच्या अंगामध्ये इतकं मोठं चिलखत आहे, इतकी मोठी त्याची तलवार आहे, ढाल आहे, त्याच्याकडे इतकं सामर्थ्य आहे. हे लोक सर्व सैतानाकडे असणाऱ्या ताकदीबद्दल किंवा दुष्टाकडे असणाऱ्या ताकदीबद्दल आणि सामर्थ्याबद्दल बोलत होते. Only a person that has a fresh anointing will speak prophetically and he will achieve it in the name of the living God. पण फक्त तोच व्यक्ती, ज्या व्यक्तीमध्ये ताजा अभिषेक आहे, परमेश्वराचा ताजा अभिषेक आहे, तोच भविष्यवाणीचे शब्द बोलेल, कबुली देईल, विश्वासाने शब्द बोलेल आणि येशूच्या नावामध्ये विजय प्राप्त करेल. Hallelujah. If you have this missile in your hand this morning, a missile of fresh anointing with you. आणि जर तुमच्या हातामध्ये आजच्या सकाळी अभिषेक, ताज्या अभिषेकाचे मिसाईल जर तुमच्या हातामध्ये असेल, God will deliver Maharashtra sooner than the expected time. देव बाप महाराष्ट्राला आपण अपेक्षित केलेल्या वेळेपेक्षा खूपच लवकर आणि अतिशय वेगाने आपल्या हातामध्ये मुक्त करून देईल. What the army cannot do in 40 days and 40 nights, David fulfilled it in less than 40 seconds, and he closed the devil and he brought the victory to the land of Israel. आणि जे इस्रायलाची संपूर्ण कसलेली सेना जे 40 दिवस 40 रात्र करू शकली नाही, ते दाविदाने 40 सेकंदामध्ये संपूर्णपणे पूर्ण केलेला आहे आणि दुष्टाला त्याने पराजित करून विजय मिळवून दिलेला आहे. हालेलुया. Hallelujah. Can you hear? Yes, Pastor. Come on, pray, people. Say, God, what 40 days and 40 nights, what the Israelite army cannot do it, David did it in less than 40 seconds, oh God. आणि चला प्रियांनो, देवाला म्हणूया की देवा, जे इस्रायलाच्या सेनेने 40 दिवस 40 रात्र राहून काही केलं नाही, ते दाविदाने केवळ 40 सेकंदाच्या आत केलेलं आहे. Can you pray and say, God, I need that kind of anointing this morning, oh Lord. I need to change my thinking. I need a fresh anointing today, oh God. आणि तुम्ही देवाला म्हणू शकता की देवा, तो माझ्यामध्ये तू बदल कर, मला तू ताजा अभिषेक दे आणि ताजा सामर्थ्याने, ताजा अभिषेकाने मला तू भर, मला बदल. To be different compared to all the people that I see, all the people around with me, oh Lord. आणि चला देवाला म्हणा की देवा, माझ्या अवतीभोवती जे लोक आहेत, ज्या लोकांना मी बघत आहे, त्या सर्व लोकांपेक्षा मला वेगळं आणि मला वेगळं विभिन्न बनायचं आहे. What are the 5 missiles that you need this morning? आणि मग आता त्या 5 मिसाईल्स काय काय आहेत ज्या तुम्ही आजच्या सकाळी बघितल्या आहेत? Number 1 missile is पहिल्या क्रमांकाची मिसाईल आहे a missile of obedience. पहिली मिसाईल म्हणजे कुठल्याही प्रकारची अट न ठेवता विना अट आज्ञापालन करणे. Closer connection. Everybody say obedience. चला प्रत्येकाने म्हणा आज्ञापालन. Everybody shout obedience. चला प्रत्येक जणाने घोषणा करा आज्ञापालन. The next missile is a close connection. Everybody say close connection. आणि दुसरी मिसाईल आहे देवासोबतचं जवळचं नातं. प्रत्येकाने बोला जवळचं नातं. The third one is a missile of advantage. Everybody say advantage. आणि तिसरी मिसाईल जी आहे ती देवाकडून अपेक्षेची मिसाईल आहे. चला प्रत्येक जणाने कबूल करा देवाकडून अपेक्षेची मिसाईल. The fourth one, a missile of encouragement into your life.
आणि चौथी मिसाईल जी आहे ती वैयक्तिक उत्तेजनाची किंवा वैयक्तिक प्रोत्साहनाची मिसाईल. Encouragement will not come from outside, but it'll come from your inside. आणि उत्तेजन किंवा प्रोत्साहन बाहेरून नाही तर ते तुमच्या स्वतः मधून आलेलं येणारं प्रोत्साहन किंवा उत्तेजनाची मिसाईल. Encouragement, when you encourage yourself and gain strength in the Lord, you will be able to destroy every spirit of discouragement that comes and attack you. आणि जेव्हा तुमच्यामध्ये पूर्णपणे प्रोत्साहनाची मिसाईल असते तेव्हा तुमच्यावरती कितीही निराशेचे हल्ले झाले, किती निराशेचे हत्यार तुमच्यावरती चालवले गेले, तुमच्यावरती त्याचा प्रभाव होणार नाही तर तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करा. Or a fresh anointing you need this morning to be victorious, to win Maharashtra for Jesus. आणि पाचवी मिसाईल आणि शेवटची मिसाईल जी तुम्हाला पाहिजे ती म्हणजे महाराष्ट्रातील लोक जिंकण्यासाठी, महाराष्ट्रावर विजय मिळवण्यासाठी ताज्या अभिषेकाची मिसाईल आहे. Missile of prophetic or a fresh anointing right now. आणि पाचवी मिसाईल म्हणजे ताज्या अभिषेकाची किंवा भविष्यवाणीच्या अभिषेकाची मिसाईल. Every eyes closed for a minute. आणि काही क्षण प्रत्येक डोळा बंद केलेला असेल. Do you have an unconditional obedience to the Creator God, to your Father who is in heaven? काय तुमच्याकडे तुमचा जो स्वर्गीय पिता आहे त्याच्या विना अट आज्ञा पालन करण्याची मिसाईल आहे का? Are you just an ordinary Christian, or you are a believer who has a closer connection? तुम्ही इतर लोकांसारखं सर्वसाधारण ख्रिस्ती किंवा विश्वासणारे आहात की तुमचं आणि देवाचं जवळचं नातं आहे? Are you working for benefits, or are you working for advantage? तुम्ही फक्त केवळ तात्पुरत्या फायद्यासाठी, पगारासाठी काम करत आहात की तुम्ही देवाच्या राज्याच्या उन्नतीसाठी काम करत आहात? Can you say, God, I want to see your kingdom benefited in every work that I do, O Lord? तुम्ही असं म्हणू शकता का की देवा माझी इच्छा आहे की तुझ्या राज्याचा हर एक प्रकारे फायदा झालेला आहे आणि तुझ्या राज्याला अद्भुत वाढ झालेली आहे. Your kingdom only, not for myself, O Lord. तुम्ही असं म्हणू शकता की देवा मला तुझ्या राज्यामध्ये काम करायचं आहे, तुझ्या राज्यासाठी काम करायचं आहे, माझ्या स्वतःच्या राज्यासाठी नाही. Because David brought glory to the kingdom, he became a king. दाविदाने त्याच्या राज्याला गौरव प्राप्त करून दिलं म्हणून तो राजा झाला. If you bring advantage to the kingdom, you will always be blessed. आणि म्हणून तसंच जर तुम्ही देखील देवाच्या राज्यासाठी फायदा मिळवून दिला तर तुम्ही नेहमीच आशीर्वादित व्हाल. If you want to win Maharashtra, जर तुम्हाला महाराष्ट्र जिंकायचं आहे you need to have a fresh anointing every day. तुम्हाला रोज आणि रोज ताज्या अभिषेकाची गरज आहे. Unless until you are filled with the Holy Ghost anointing, you will not be able to move into the battlefield. आणि जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये भरत नाही तोपर्यंत तुम्ही युद्धभूमीवरती विजय घेऊ शकत नाही. Because David had a fresh anointing, he ran into the battlefield. दाविदाकडे ताजा अभिषेक होता म्हणून तो त्या युद्धभूमीवरती पळत गेला. God is looking for people not to stand in the battlefield and be under the bondage of fear, but God is looking for young people who will have a fresh anointing to run into the battlefield.
आणि देव बाप अशा लोकांकडून अपेक्षा करत नाही की जे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी अभिषेक मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु देव बाप अशा लोकांचा शोध घेत आहे की जे ताजा अभिषेक मिळवून युद्धभूमीकडे पळत जातील आणि युद्धभूमीवरती लढायला सामोरं When जातील. the king and the trained army is standing there, David was willing to run into the battlefield because he had a fresh anointing upon his life. त्या युद्धभूमीवरती कसलेले योद्धे असून देखील ते केवळ ते युद्धभूमीवरती उभे होते आणि ते वाट पाहत होते, परंतु दावीद युद्धभूमीवरती जाऊन उभा राहिला नाही, तर त्या दुष्टासोबत युद्ध करायला तो पळाला, सामोरं गेला, कारण त्याच्याकडे ताजा अभिषेक होता. Those are ready to run into the battlefield of Maharashtra. आणि जे कोणी महाराष्ट्राच्या युद्धभूमीमध्ये त्या पळायला तयार आहे, Into every dark place. प्रत्येक अंधकाराच्या परिसरामध्ये, And be a light in those places. आणि त्या जागेमध्ये प्रकाश बनण्यासाठी. In every tasteless situation, become a salt in that particular area. आणि सर्व चव विरहित परिसरामध्ये स्वतः मीठ बनवून चव आणणारे बनण्यासाठी. Winning thousands of people for the kingdom of God. आणि देवाच्या राज्यासाठी हजारो लोक जिंकण्यासाठी. Bringing glory to the kingdom in the name of Jesus. आणि येशूच्या नावामध्ये देवाच्या राज्याला गौरव मिळवून देण्यासाठी. If you're willing to run, जर तुम्ही या गोष्टी करण्यासाठी पळण्यासाठी तयार असाल, wherever you are, जेथे कुठे तुम्ही असाल, will you stand up wherever you are and say, yes, Lord, I'm ready. I want to run now. तुम्ही जेथे कुठे असाल तुम्ही उभे राहू शकता का? आणि उभे राहून देवाला म्हणाल का, देवा मी त्या युद्धभूमीवरती पळायला आणि तिथे पळत जाऊन उभा राहायला, युद्ध करायला तयार आहे. Our gracious Heavenly Father God, आमच्या दयाळू कनवाळू स्वर्गीय पिता, आमच्या दयाळू करणारे I commend the people who are standing and ready to run into the battlefield. आणि जे लोक तुझ्या कार्यासाठी पुढे जाण्यासाठी उभे राहिले आहेत आणि तयार आहेत, त्यांना मी तुमच्या I हातामध्ये pray in the समर्पित name करतो. of Jesus. आणि मी त्यांना प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे, That you will bless them and keep them protected, oh God. आणि मी विनंती करतो की तू त्यांना आशीर्वादित करशील आणि त्यांना सुरक्षित ठेवशील. I pray a missile of obedience be entrusted into their hands, oh Lord. आणि मी प्रार्थना करतो की त्यांच्या हातामध्ये आज्ञा पालनाची मिसाईल तू देशील. Missile of closer connection be given into their hands. आणि तुझ्यासोबतच्या जवळ नात्याची मिसाईल तू त्यांच्या हातामध्ये देशील. A missile of advantage be there in their hands, oh Lord. आणि तुझ्या राज्यासाठी फायदा करून देणाऱ्या अभिषेकाची मिसाईल तू त्यांच्या हातामध्ये देशील. Missile of fresh advantage to run into the battlefield, oh Master. आणि तुझ्या युद्धभूमीवरती पळण्यासाठी धावण्यासाठीच्या ताज्या अभिषेकाची मिसाईल तू त्यांच्या हातामध्ये देशील. Give them big plans. Give them a fresh anointing into their lives, oh Lord. आणि पिता त्यांच्या जीवनामध्ये नवीन योजना दे, ताजा अभिषेक दे. Give them hours together, time to meditate on your word and receive that fresh revelation, fresh anointing, fresh power to defeat every devil's plan in the state of Maharashtra, oh God. त्यांना तू कृपा दे की त्यांनी अनेक तास एकत्र एकाच ठिकाणी बसून तुझ्या वचनावरती मनन करावं, तुझ्या सानिध्यात प्रार्थनेत वेळ घालवावा आणि अभिषेक प्राप्त करून घ्यावा की सैतानाला हरवण्यासाठी, दुष्टाला पराजित करण्यासाठी. Spirit that is blocking them to walk towards the cross, oh Lord.
आणि पिता जे काही तुझ्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापासून जे काही त्यांना रोखत आहे ते सर्व बंधन येशूच्या नावात तुटले जाऊ दे. In the name of Jesus, येशूच्या नावामध्ये every generational curses be broken right now in their lives, O Lord. आणि प्रत्येक तरुण तरुणीच्या जीवनातून पिढी जात आलेले श्राप तुटले जाऊ दे येशूच्या नावात. Every spirit of laziness, David obeyed and got up early in the morning to go into the battlefield. आणि जसा दावीद भल्या पहाटे उठून त्याने आज्ञा पालन करून युद्धभूमीवरती तो लगेच गेला तसं सर्व आळशीपणाचे बंधन त्यांच्या जीवनामध्ये तुटले जाऊ दे. I pray these young people will get up early in the morning, 4 o'clock, 3 o'clock, and spend hours together in meditating your word and gaining strength to go to the battlefield, O Lord. आणि मी प्रार्थना करतो की हे तरुण लेकर सर्वजण भल्या पहाटे उठतील 3 वाजता 4 वाजता आणि सर्वजण या सर्वजण तुझ्या सोबत प्रार्थना करतील तुझ्या सानिध्यात वेळ घालतील. Obedience to you will help them to rise up early to go into the battlefield, O Lord. आणि मी प्रार्थना करतो की प्रत्येक जण सकाळीच भल्या पहाटे उठतील आणि युद्धभूमीवरती जाण्यासाठी तयार होतील. I come against every sickness in their bodies, in their physical bodies, to be gone in the name of Jesus. आणि मी प्रार्थना करतो की त्यांच्या प्रत्येकाच्या शरीरातील सर्व आजार सर्व व्याधी वेदना निघून जातील नासुरी प्रभू येशूच्या नावामध्ये. Lord, I pray that you will provide them the best jobs in the most biggest companies in the world, O Lord. आणि पिता मी प्रार्थना करतो की तू त्यांना जगातल्या सर्वात उच्च प्रतीच्या सर्वोत्कृष्ट अशा कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देशील. Father, we pray that you will raise up business people and people of influence in the society from the churches and in your kingdom, O Lord. आणि पिता आम्ही तुला प्रार्थना करतो की तू त्यांना तुझ्या राज्यामध्ये तुझ्या राज्याचा त्यांच्या इतर सोसायटी समाजावरती प्रभाव पाडण्यासाठी त्यांचा वापर तू करशील. Father, I pray that you will strengthen them to walk in victory all the days of your life, O Lord. आणि पिता मी प्रार्थना करतो की रोज आणि रोजच्या जीवनामध्ये त्याच्या तुझ्या सोबत विजयामध्ये चालण्यासाठी तू त्यांना ताकद आणि सामर्थ्य देशील. In Jesus' blessed name we ask you, Father. येशूच्या धन्य नावामध्ये मागतो पिता. Amen. आमेन. आमेन. Hallelujah.